आता भरलेलं आहे सर वरच्या वर आता ते भरलेले खालचे कोण काढलं ते खालून जाते बघायला आता ये बघा ना साहेब. दाखवते ये. आता आपण वरती जे दिसते ते आपण काढतोय बरोबर खालच्यांचा काय विषय या बरं काढा दगड हे काढा आता हा स्पॉटेड दगड आहे हा स्पॉटेड आहे पूर्ण खराब आहे दगड काढा ना मग खाली किती असेल काढबाळ आहे हा दगड आहे तर खाली तुम्ही तसंच ते लावलेत ना त्याचं काय आपण त्याची एकदा पलीकडून पण जी बाजू आहे ना त्याची पण पाहणी करून घेऊ इकडे या ना सर हा दोघं खडे टाकले नाही नाही असे मुलमाचे होय मुलमाचे खडे असे टाकत नका जाऊ काही झालं ते 12 फेक आता आता हा दगड आहे. ह्या दगडाला काय करायला पाहिजे खाली फेकून द्या नाही तो इकडून टाकायचं हा तो झाडाच्या पण लावा डायरेक्ट झाडावर पण ते टाका हा एक टाका बरेच दगड आहे त्याच्यामध्ये या ना इकडून तुम्ही आता इथं खाली जर पाहिलं ना सर बघा ना किती आहे काय इथं किती खाली आले ते दगड इकडे पण बघा खराब आहे इकडे पण दिसतात काही आणि कसे काढता येतील आता कसं काय काढता येईल सर ते मग ते टाकले का नाही हे बघा ज्या काय बघा ना सर दगड जे आहेत नाही हा ना पूर्ण स्पॉटेड आहे हा जो स्पॉटेड आहे ना ते हे करावं लागेल बघा साहेब तिकडं साहेब बघा ना आता इथं सुद्धा हा दगड आहे हा पण खराबच त्याच्या खाली पण सगळे स्पॉटेड दगडच आहेत आता सरांच्या पायापाशी हे असलं दगड लागलं पाहिजे हा बघा ना सर शपथ किती निघतंय ते हा हे बघा असं नाही आलं पाहिजे तुम्ही इथं का टाकता ते फेकून द्या खाली फेकून किंवा झाडाच्या नाही होणार साहेब असं प्रति पाहिजे नाही होणार सर नाही होणार मी आतापर्यंत येतो काढा ना दगडी लक्ष हा देतोय. खराब आहे तो खराब आहे नाही साहेब हा काळा दगड आहे एक काळे दगड आहे. हा काळ आहे ठीक आहे चला हा काढा ना हा ना काढ तो मध्ये आहे साहेब हा पण काळा दगड आहे काढा साहेब. ना अहो हा दगड काढा ना काय काढा आहे का असं काय करा आता तो काढा बरं तुम्ही ते नीट बसवले सगळं पोकळे खाली नीट बसवले का नाही दगड नीट हे बघा जे सर साहेब. सर हे बघा हे बघा किती पोकळ अशी आहे. अशी पोकळी निर्माण नाही झाली पाहिजे मध्ये याच्यात काय करायला पाहिजे आपण मध्ये मध्ये जे छोटे काही कपचे हा ना, ते कपचे असले पाहिजे एक मोठा दगड झाला ना याची अरेंजमेंट व्यवस्थित करा पहा ना आता हे सर थेट पोकळ आहे सर इकडं तर हा मोठा दगड आहे काढा साहेब. ते दगडी काढा ना पारीने काढ रे भाऊ काढ रे, फेक बाला 12 आता हा बी दगड काढून लगेच फेका बरोबर नाही हे बघा हे असे काय हे दिसतंय ना त्याच्यात पोकळीमध्ये काय केलं पाहिजे तुम्हाला अरेंजमेंट म्हणजे ना दगडाची रचली व्यवस्थित पाहिजे. असली पाहिजे एक दगड झाला का त्याला एका बाजूने त्याला जर काही वटकन लावायचं असेल तर ते वटकन लावलं पाहिजे दुसऱ्या बाजूने त्याचं बघितलं पाहिजे प्रत्येक निस्ता घे का टाक नाही करायचं काही झालं तरी हा? आणि ते कसं व्यवस्थित मोठा त्याला- दगड आहे ना ते त्याच्यामुळे ते तसं नाही, जरी मोठा दगड येऊ द्या ठीक आहे ना आला मोठा दगड ना त्याची अरेंजमेंट म्हणजे तुम्हाला ज्याच्या ठिकाणी जसं तो 12 फिट फेक बसला, देणार ते तो खालीच फिट कर बसला देणार ना तो फिट बसला पाहिजे ना असा फिट बसला पाहिजे हा ना हा आणि आणि तुम्हाला सांगतो परत हे प्रत्येक दगडाला तुमच्या पाठीमागे आम्ही उभं राहू शकत नाही आणि ही जी अशी बारीक गारात येत असेल ते आपण साईडला टाकलं पाहिजे काही होऊ हा हो परत म्हणू नका की असं झालं मग आम्हाला काढायला नाही, लावलं नाही, आणि मग साहेब, आमच्या असतं. मेहनतीचं आता काम हे झालं. करावंच लागणार हा, असतं. एखाद्या मातीने भरलेला दिसतोय हा. हा दिसतोय हा काळा आहे पण मातीने भरलेला चला ठीक आहे पण तो तुम्हाला लगेच हा ना तुम्ही दगडातले एक्सपर्ट आहे आणि 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 हा एक पोकळ दिसतोय हा समजा ना. इथं. पलीकडे एक पोकळ दिसतोय त्याच्यामध्ये बारीक कपचे टाकू शकतात ना आपण ते मोठे दगड हे फिट बसलेले ते त्याच्यामुळे नाही 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 मोठे फीट बसलेले असू द्या पण त्याच्या हा, ते साईडला कपचे, पण आहे हा, ना, नाही बरोबर. पडली पाहिजे ना हो असे कुठे पण असं हे नका करू आणि वर हे जे बसून रेड करून तो ठेवू. एक खालचा काढून घ्या हा, आव एक पलीकडे एक दिसतोय आव एक या बघ पलीकडे. वालटा काढ त्या हात मेनला जो काढणार बडा का ना का अवकाळ हा तो काढा अवकाळची ते काढ निकडे का काढा 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 तो जेवढे दगड निघतील ना तेवढे काढून काढून घ्या असं खराब अजिबात नका टाकू हा. व्यवस्थित हात बोट जाईन त्याच्या खाली पुढचा पिचड ना
व्यवस्थित व्यवस्थित. वरून काय केलं त्यांनी डायरेक्ट फेकून दिले साहेब. नाही नाही फेकून विचारच नाही. केला नाही. नाही हो साहेब फेकायचं मग नाही. हे कसं काय पोकळ? आता ते मोठाले दगड राहताना एक वर एक बसले थोडे साईडच्या सुटून जातात. असं कसं तुम्ही हा ना. काम करताय? हा त्याला ना. आहे ना व्यवस्थित दगड टाकून त्याची व्यवस्थित अरेंजमेंट हो. केली पाहिजे. असं नाही का वरतून टाकला नाही नाही आणि नाही. मग एक उभा पडला आणि एक आडवा पडला आणि मग त्याच्यामध्ये गॅप पडला तसं नाही झालं पाहिजे. खाली पण हा? तो स्पॉटेड दगड आहे, तो खालचा पण कोणता तो अहो, ते कोणता आता का ते? इथं आहे, तो खालचा आहे, ते खाली आहे. तुम्ही किती काढणार ना काढून काढून साहेब. जसं जसं खोल जाशील तसं अजून निघणार. तुम्हाला सांगितलं नव्हतं का असे दगड वापरा नका वापरू म्हणून? नाही नाही सांगितलं पण कसं लेबर आता कोणी कसं टाकून देतात त्याच्यामुळे नाही, तसं. नाही. असं कसं तुम्हाला तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला पाठवले ते दुसरे लेबर होते नाही, बाकी नाही, त्या तुम्ही रोजी काय येईल होते ना ते. प्रत्येक गोष्टीवर हा ना ना. नाही आता आमच्या हातानं होणार आहे, साहेब. पोरासोराचा खेळ नाही, नाही, नाही. कुणी आणलंय मग कुणी पण दगड फेकते ज्याला बरोबर. नॉलेज नाही काही नाही असं नाही झालं पाहिजे. दगड आणि जाळी दिसत असतं पण त्याला थोडं टेक्निकल आहे. नाही नाही. हा ना. अरेंजमेंट झालं पाहिजे सगळं झालं पाहिजे. दगड कसे काढणार तुम्ही? होय काय करतात त्याला काय आता करा बघा आता तुम्ही. नाही नाही, बघा नाही आम्ही तुम्ही काय आता करणार? हे बघा हा एक दिसतोय तो हा एक ना, दिसतोय हा ना. हे काढून घ्या. हो काढून देतो, काढून काढची रे भाऊ, कोणता उपरला हा, काढून घ्या. खाली वरचे तळामध्ये तुम्ही काढणार हो पण खालचे कसे काढणार? हम्म. नाही तुम्ही खालून झाला खालून दाखवा आम्हाला. तुम्ही असं दगड दाखवा एक ते दगड दाखवा. येतं खाली. चला खाली. चलन चलन तिकून जावं लागलं. त्याची काय करू आणि हे जे दगड पडलेले दिसतात ना हे सगळे हे व्यवस्थित हे करा. हो. त्याच्यात हे बघा काही काही याच्यात मध्ये पण ते हा, spot काही म्हणजे spot दिसले हा. ते स्पॉट दिसले नाही ठीक पाहिजे आहे, काही बघा जण. ना, सगळे हा. spot आहेत. हा, मग आता आता तो पलीकडला पाहतो मुरमाचा आहे तो उचलून लगेच साईडला नाही, म्हणजे हा. असं नाही तर मग तुम्ही म्हणता नाही, 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 टेबल साहेब, आला नाही. आणि त्याने टाकलं आणि मग मी काय करू नाही असं नाही झालं आता पाहिजे. आता नाही होणार साहेब. हा? तसं नाही होणार. असं झालं नाही पाहिजे. नाही नाही. चांगलं दगड कोणते दाखवा. सगळं पोकळ आहे. एवढे सापटेचे सगळे यार. पण काय करता येईल मग? आता मी खाली जर काय दगड खराब असेल तर कसं करायचं? नाही, आता आम्ही काय सांगू शकत? आम्ही लेबर माणसं आहे सर, आम्ही काय सांगू शकत नाही आता. कसं आहे ते त्याची काय करायचं? स्वरातलं तुम्ही कुठे आहे आता? नमस्ते नारायणगावमध्ये होते का? बरं एकदा कामावर या तिथं सगळं बघा. तर काल तुम्ही पण बघितलं असं बातमी झाली वगैरे सगळ्या गोष्टी मी आता येऊन बघितलंय. तर असं हे नाही बातमीमध्ये पण तथ्य आहे. तर इथं काही काही जे दगड आहेत ना तर ते खराब आले. तर खराब काय कुठून काय हे झालंय नेमकं? हा नाही नाही बॅक फिलिंग वेगळं ऐका ना. बॅक फिलिंगला दगडाचं तर काही विषयच नाही. बॅक फिलिंग जे आहे ती मुरमाची असते त्याचं काय चाललं ठीक आहे तर तुम्ही दगड टाकलं तर पण जे खराब दगड आले आता माझं काय म्हणणं आहे मी इथं स्पॉटला आलोय तर काही काही ठिकाणी आधीमध्ये आले मग ते काढून घ्या ना सगळे काढून घेतलं पाहिजे ना. काय होतं हे बघा तुमचे 70 दगड चांगले असेल आणि 10-20 बोगस असेल तर ते काढले पाहिजे ना आपण. जर समजा तेच आपण रेटला पुढं नाही माझा दगड चांगलाच आहे असं केलं तर उपयोग नाही होणार ना आपल्याला. हा मी आता पण बघितलं आहे दगड चांगले पण आहे पण त्यात काही काही जे गार आली काही स्पॉट आलंय एखादा मुरमाचा दगड येतो कधी कधी तर तो साईडला टाकायला चला लेबरवर लक्ष द्या असं नको का मग इथं हे नाही. हा मी हा हा ती आजच खोलून घ्या. मी ती एक सांगितली त्यांना ती जाळी त्याच्यात जास्त दिसतंय. आम्ही आता 8-9 मीटरचा भाग जर खोलला ना त्याच्यात एक 10-15 दगडे निघलेले आहेत तसे बोगस. तर ते पहिलं खोलून घ्या आणि मला त्याचे फोटो पाठवा किंवा मला बोलवा मी परत येतो. हा खोलून घ्या. हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे तिथं. हा मी सांगतो त्यांना लेबर कॉन्ट्रॅक्टरला पण तेवढं खोलून घ्या तुम्ही स्वतः लक्ष. आणि मी काय म्हणतो तुम्ही इकडे तिकडे हलूच नका ना. किल्ल्याचं काम आहे ना. तुम्ही तुमच्या बाकीकडे काम असेल सगळ्या गोष्टी इथं अजिबात हलू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट लेबरवर लक्ष देऊन प्रत्येक दगड कसा बांधेल. दुसरी एक अजून एक उणीव जाणवती काही काही ठिकाणी एखादा मोठा दगड आहे तो त्याला समजा एजेस भरपूर आहे तर त्याच्या खाली कधी कधी पोकळी निर्माण होते ना. त्याच्या खाली पण आपण कापच्या विपच्या घालून अरेंजमेंट केली पाहिजे ना. तर ती एक व्यवस्थित करा. हा आणि हा नाही तेवढं करेक्ट करून घ्या. 100% करेक्ट करून घ्या आणि मला परत दाखवायला बोलवा. चालेल. हा बरोबर आपलं काम म्हणणं तेच झालं का हे काम बघून लोकांनी काम घेतलं पाहिजे का म्हणले पाहिजे असं काम करा. आपली चव नाही गेली पाहिजे काही जाते. हा नाही तेवढी करेक्ट करून घ्या आणि मला कधी बोलवतात. ठीक आहे काय अडचण नाही. नाही सॉरीच काही विषय नाही पण व्यवस्थित आहे. किल्ल्याचं काम आहे आपल्याला कोणत्याही गोष्टीमुळे हे नको आपलं. हा आपण मी तर म्हणतो तुम्ही बाकीचं एक काम कमी करा वाटलं असतं इथं जास्त लक्ष द्या. तुम्ही स्वतः उपस्थित राहा. हा आणि जर तुम्हाला नाही जमलं तर मला सांगा मी माझं इथं येऊन बसतो वाटलं असतं.
नाही तसं नाही, पण हे नको राहिलं काही कामाचं हे नाही झालं. हा? ओके ठीक. कोण होतं सर हे? हे त्यांचे जे सुपरवायझर आहे तर ते सगळं बघतात एकदम. तर त्यांना मी तेच सांगितलं एकदम पुढं का अजिबात इथून हलू नका आणि इथं लक्ष देऊन प्रत्येक दगड कसा टाकला जातो ते पण बघा, कारण आपल्याला अरेंजमेंटवर पण लक्ष द्यावं लागेल आपल्याला. हां, आपल्याला अरेंजमेंटवर पण लक्ष द्यावं लागेल याच्या कामाच्या दगडाच्या, आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल असं. हा. आणि त्यांना मी सांगितलं आता जे आहे ना कोणते आलेले ते हो. हे कापचे टाकलेले समजा ते नाही, हे पण त्याला त्याला एक चांगलं जाळी खोलायला लावली चांगलंच हे झालं पाहिजे. ते कुठं कुठं दिसताय ते कुठं डाग ते एक. पडेल दगड आपल्या. दाखवा ते. हे कसं करायचं आता? नाही हे जे आहे ना खराब ते काढून घ्यायला आपण. हे सगळं काढायला लागेल. काढून हो तळात पण असेल दगड. हो बघू ना त्याच्या सोबत काय करू संदीप भाऊ आपण एक त्याची ही जी आहे क्वालिटी कंट्रोल वगैरे किंवा टेस्टिंग, तर ह्या सगळ्या भानगडी ज्या बाकीच्या आहेत ना तर ते पण आपण सायमल्टेनियसली असं सगळं टेस्टिंग पण घेऊ दगडाची, कोणत्या दगडाचं खराब आहे किंवा काय आहे. आणि पण आता सर डोळे देखील दिसते नाही खराब. नाही आहे ना ही काय आता ही आहे ही एक हो, इकडे आहे ना. या इकडे बरं खाली चला इकडे थांबले, खाली जाऊ.